उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. नमस्कार, मी गोरक्षनाथ शेजूळ. खरं तर देशाच्या राजकारणात आज पुन्हा एकदा आपल्याला भूकंप पाहायला मिळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आज फुटला. त्यांचे 6 खासदार आज स्वतंत्र गट अस्तित्वात करण्यासाठी त्यांच्यापासून दुरावलेले आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर ही ठाकरे गटासाठी खूप वेदना देणारी गोष्ट आहे. मात्र ही जी घटना आहे ती आत्ताच घडली का, किंवा ती पूर्वनियोजित नव्हती का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण मध्यंतरी ज्यांनी कोणी पाहिलं असेल मला माहिती नाही, मात्र ज्या महिला खासदार होत्या शिंदे गटाच्या खासदार वाघमारेताई, त्यांनी मध्यंतरीच माध्यमांना सांगितलं होतं की ऑपरेशन टायगर हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. हे संकेत होते. मात्र ठाकरे गट बेसावध राहिला आणि त्याचे परिणाम आज आपण समोर बघतो आहोत. आता हे 6 खासदार अचानक आजच फुटले का, तर नाही. माध्यमांमधून जी माहिती मिळते तर ती अशी आहे की गेल्या 6 महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती आणि ती कधी राबवायची, कधी अंमलात आणायची हा प्रश्न मात्र तसा कायमच होता. आता काही पार्श्वभूमी पाहायला गेलो आपण तर आम आदमी पार्टीचं त्या ठिकाणी आपण पाहिलं. त्या ठिकाणी आम आदमी पार्टी फुटली गेली. त्यानंतर तृणमूल काँग्रेस फुटलं गेलं आणि आता ठाकरे गटांचा 6 खासदार आपल्याला फुटलेले पाहायला मिळाले. आता हे 6 खासदार कसे फुटले तर ही चर्चा ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेला ही सुरुवात होते 16 जूनला. घडामोडी फास्ट झाल्या आणि निंबाळकर, ओमराजे निंबाळकरांचं यश आलं. त्यानंतर खूप फास्ट त्या घडामोडी घडल्या. आता ज्या पाठे मध्यरात्रीपासून म्हणजे पहिले खाजगी विमानाने आष्टीकर, खासदार आष्टीकरचे आहेत नागेश आष्टीकर, हे नांदेडहून दिल्लीला गेले. त्यावेळेस वेळ किती होती, साधारणतः पाठे 2 वाजण्याची त्यावेळेला वेळ होती. त्यानंतर संजय देशमुख आणि संजय जाधव हे दोघे दुसऱ्या विमानाने गेले. त्यावेळेस पण साधारणतः वेळ 2-2:30च्या दरम्यानची होती. आपले भाऊसाहेब वागचौरे शिर्डीचे खासदार ते हैदराबादला देवदर्शनाला गेले होते. त्या ठिकाणाहून ते हैदराबाद ते दिल्ली असे ते ही स्वतंत्र खाजगी विमानाने त्या ठिकाणी गेले. त्यानंतर प्रताप सरनाईक हे संजय दिना पाटलाला घेऊन दिल्लीला रवाना झाले. त्या पाठोपाठ पाठे 3च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर 4:30च्या दरम्यान युवा नेते खासदार एकनाथ शिंदे त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. आणि अगदी 4:45-5च्या दरम्यान ओमराजे जे राहिले होते ते पुण्यात होते. त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता असं सांगितलं जात होतं. तर त्यावेळेला पुणे एअरपोर्टहून ओमराजे निंबाळकर हे दिल्लीला रवाना झाले. अशा पद्धतीने सर्व खासदार हे दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर पुढं काय झालं तर ते दिल्लीला आपण जे सांगितलं तुम्हाला हॉटेल द लीला या ठिकाणी ते थांबले होते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली आणि पुढे ज्या वेळेला इकडे ठाकरे गटाला त्याची कुणकुण लागली. अर्थात ठाकरे गटाला माहितीच होतं काही 6 लोक जाणारच आहेत, मात्र त्यांची मनधरणी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच होता. आणि हाच प्रयत्न सुरू असताना तो व्हिपही काढण्यात आला होता बैठकीचा. मात्र त्या बैठकीला हे लोक उपस्थित राहू नये म्हणून त्यातील 5 लोक हे जयपूरला हलवण्यात आले होते अशी माहिती माध्यमातून आपल्याला समोर मिळेल. कारण जयपूरला का हलवण्यात आले तर ते बैठकीला उपस्थित राहू नये, कदाचित ऐनवेळी कोणाचं मन परिवर्तन होऊ नये
म्हणून यांना एकनाथ शिंदे यांनी जयपूरला हलवल्याचंही माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय, समोर येतंय. आणि मग त्यामुळं काय झालं का ठाकरे गटाने आज सकाळी 11 वाजताची बैठक बोलावली होती. त्याला ह्या 6 पैकी एकही खासदार उपस्थित राहू शकला नाही. अर्थात ओमराजे हे पुण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ते कदाचित समोरही आलं होतं आपल्याला. मात्र 5 खासदार हे त्यावेळेला दिल्लीत नव्हते, ते जयपूरला हलवले होते. या गोष्टी आता हेच सुरू असताना की कुणकुण प्रशासनाला नव्हती का तर होती. 17 तारखेला म्हणजे कालच या संबंधित 6 खासदारांच्या घराला, कुटुंबाला Y+ सुरक्षा देण्याचे इंटेलिजन्स विभागाकडून खाली आदेश निघालेले होते. त्यामुळं ही फूट होणारच आहे किंवा बैठकीला हे 6 लोक येणार नाहीत, हे कुठंतरी अधोरेखित झालेलंच होतं. मग आता इकडे संजय राऊत जे ठाकरे गटाची इकडे तुडवतुडीची भाषा करत होती, त्यावेळेला हे 3 संजय म्हणजे संजय दिना पाटील असतील, संजय देशमुख असतील, संजय बंडू जाधव, संजय उर्फ बंडू जाधव, हे 3ही लोक कुठं होते तर ते एकनाथ शिंदेच्या संपर्कात होते. म्हणजे हे सर्व नागेश आष्टेकर होते, भाऊसाहेब वागचौर होते शिर्डीचे, तर त्या ठिकाणी तेही होते. आणि ओमराजे जे पुण्यात असल्याचा दावा करत होते, तर ते केव्हा त्यांचं काम आटोपून पुन्हा परतले होते, असंही त्यातून एक सत्यता बाहेर येते. आता पुढं काय, हे 6 खासदार तर फुटलेत. मात्र याच्यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना एअरपोर्टला, पुण्यातून एअरपोर्टला जे सोडायला गेले होते, तर ते कोण होते याविषयी ज्यावेळेस चर्चा होती, तर ते ठाकरे गटात आहेत आता सध्या. ते एक आमदार होते आणि ते ओमराजे निंबाळकरांचे बेस्ट फ्रेंड आहेत. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा की फक्त ही फूट आता खासदारांपुरती मर्यादित नाही आहे, तर येणाऱ्या काळात ही फूट आमदारांपर्यंतही जाऊ शकते, याचे संकेत आहेत. कारण आपण 2/3 जे कायदेशीर आपण ऐकला, आसिम सरोदेंचा ऐकला असेल किंवा उज्ज्वल निकम साहेबांचा ऐकला असेल, तर तो क्रायटेरिया आहे. त्यात फक्त पक्ष फुटला किंवा गट फुटला याची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो, तर त्यावेळेला कुठंतरी पक्षही फुटलाय का हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि मग त्यातूनच कदाचित येणाऱ्या काही दिवसात ठाकरे गटाचे आमदारही फुटले आणि ते जर स्वतंत्र गटात जाऊन पुन्हा एकनाथ शिंदे गटात मर्ज झाले, तर त्यात कुठल्याही प्रकारचं नवल वाटणार नाही. आता हे झाल्यात तर्क वितर्क. मात्र याला अजून काही पुष्ट्या जर द्यायचं झालं तर मध्यंतरी संजय गायकवाड ज्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांनी त्यावेळेला कुठेतरी सांगितले, कुठेतरी संकेत दिले की अजूनही काही गोष्टी घडणार आहेत ठाकरे गटाच्या. मग आता 6 खासदार गेल्यानंतर ठाकरे गटाचं पावित्र्य काय आहे? ठाकरे गटाने कायदेशीरदृष्ट्या त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचललेत. मात्र आता हे प्रकरण पुन्हा लोकसभेत जाईल. लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्यासमोर ते जाईल. जसं राहुल नार्वेकरांसमोर विधानसभेचे प्रकरण गेलं होतं, का ते पुढं परत सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यात 2-3 न्यायाधीशही निवृत्त झाले, मात्र तो निकाल अद्याप लागला नाही. 10th शेड्यूलची व्याख्या अजूनही जनतेसमोर आलेली. नेमकं 10th शेड्यूल काय आहे, त्याची व्याख्या काय आहे ते नाही कळलंय. तर लोकसभेचंही तेच होणार आहे. ओमप्रकाश बिर्लांसमोर या 6 खासदारांसंदर्भात पात्र करावं म्हणून ठाकरे गटाच्या पद्धतीने लढले जाईल. आता ओमप्रकाश बिर्लाही त्यांच्या पद्धतीने तो निर्णय पुढे सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्या ठिकाणी तारीख होईल आणि हे प्रकरण असंच पुढे चालत राहील. सांगायचं तात्पर्य काय का हे आता कायदेशीरदृष्ट्या ही अविरत चालणारी प्रक्रिया असणार आहे. न्यायव्यवस्थेवर हे विसंबून असेल. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष कोणाचा हा जो निकाल अजून आलेला नाही, तर त्यातच आता ही भर पडेल आणि खासदारांच्या संदर्भात अपात्रता कशी असेल, काय असेल, नेमकं होईल नाही होईल, हा न्यायव्यवस्थेचा भाग बनेल. आणि तोपर्यंत शिवसेना ठाकरे गट हा जो आज अस्वस्थ आहे तो त्याच्यातून कसा सावरेल, यासाठी उद्धव ठाकरे काही व्यूहरचना करणार आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. सध्या तरी अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला विधानसभेत शिवसेनेत फूट पडली, त्यावेळेला त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. कुठंतरी शिवसेना पक्ष मूळ ज्या घटनेत तरतूद आहे हिंदुत्वाची, त्याच्यापासून कुठेतरी दूर जातोय असं त्यावेळेला कारण दिलं होतं. तर आता या 6 खासदार नेमकं काय कारण देतात तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता जे माहिती मिळते ते अधिकृत नाही आहे, मात्र जे समजते तर ते असे आहे का ज्या मध्यंतरी चाललं होतं तृणमूल काँग्रेस असेल, शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल, काँग्रेसमध्ये
त्याचं समावेश विभाजन करावं, मर्ज करावं आणि एकत्रित काँग्रेस बलाढ्य करावं असं जे चाललं होतं, त्यात आता हे असंही म्हणू शकतात की कदाचित उद्धव ठाकरे हे शिवसेना उभाटा काँग्रेसमध्ये मर्ज करू शकते, हे आम्हाला समजल्यामुळं आम्हाला ते नको होतं, म्हणून आम्ही आमची विचारधारा बदलली. हेही त्याच्यासमोर जर आलं तर नवल वाटू नये. सध्या थोडंसं आपण एवढंच थांबू आणि फक्त एक जाता जाता एवढंच सांगतो की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या घरापाशी संतप्त शिवसैनिक कालही गेली होती. संगमनेरात त्या ठिकाणी आंदोलन झालं, तीव्र आंदोलन झालं. कोपरगावातही आंदोलन झालं, शिर्डीतही आंदोलन झालंय. त्याचबरोबर श्रामपुरातही शिवसैनिक आक्रमक आहेत. कोपरगावात आपण तर पाहिलंय, आज तर काहीतरी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्याचंही कानावर आले. अशा पद्धतीने संतप्त भावना आहेत, शिवसैनिक संतप्त आहेत आणि हा संतापाचा हा उद्रेक येणाऱ्या काळात कशा पद्धतीने होतो, शिवसैनिकांच्या 6 खासदारांच्या बाबतीत ठाकरे शिवसैनिक जे संजय राऊतांनी सांगितलंय का आता तुडवातुडी होणार, तर त्याचा फॉलो कसा म्हणजे खाली शिवसैनिक कशा पद्धतीने त्याचा आदेश पाळतायत, कायदा सुव्यवस्था त्यावरला कसं संरक्षण करतात, एकनाथ शिंदेचे शिवसैनिक या 6 खासदारांना कसे प्रोटेक्शन करतात हे आपल्याला पाहायचं आहे. होतं थांबतो. जय हिंद, जय. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.